बघा आता समोरील दिलेल्या वेन आकृतीमध्ये आपल्याला काय दिलंय? सेकंद, मिनिट आणि तास. बघा हे पहिली दुसरीच्या मुलाला सुद्धा सांगता येईल, एवढा काही अवघड प्रश्न नाहीये. सगळ्यात मोठं वर्तुळ कशाचं येणार आहे या ठिकाणी? तास. आणि मग मिनिट हे तासाच्या बाहेर जाऊ शकतील का? नाही. आणि मग सेकंद हे मिनिटाच्या बाहेर जाणार आहेत का? नाही. त्यामुळे इथं उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक सी. तास, तासामध्ये मिनिट आणि मिनिटामध्येच सेकंद. बरोबर आहे. बघा टेबल कशापासून बनतो? खुर्ची कशापासून बनते? आणि फर्निचर मध्ये कोणत्या गोष्टी येतात? याच्यावरून तुम्हाला उत्तर काढायचंय. पहा ती आलंय, ये आलंय, ये आलेले सांगा. हे पहिलं जे वर्तुळ आहे हे कशाचं येईल? पहिलं वर्तुळ कशाचं येईल? पहिलं वर्तुळ खुर्ची. बरं ही खुर्ची घेऊयात. त्याच्यानंतर हा फर्निचर आणि हा टेबल. तर बघा फर्निचर मध्ये अनेक गोष्टी येतात, त्यापैकीच एक गोष्ट आहे खुर्ची. आता खुर्चीमध्ये काही खुर्च्या या लोखंडाच्या येतील तर काही फर्निचरच्या. फर्निचर म्हटलं की सहसा लाकडी, सागवान याला आपण फर्निचर म्हणतो. लोखंडाला किंवा फायबरला फर्निचर म्हणतो का? नाही. लाकडापासून किंवा सागवानापासून जे काही स्ट्रक्चर तयार केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? फर्निचर असं म्हणतो. आणि टेबल सुद्धा पहा फर्निचर मध्ये येऊ शकतो. काही टेबल लोखंडामध्ये येऊ शकतात आणि काही टेबल फायबर मध्ये सुद्धा येऊ शकतात. आणि फर्निचर मध्ये फक्त खुर्ची टेबलच येतील का? नाही. तर इतर गोष्टी सुद्धा फर्निचर मध्ये येऊ शकतात. आता बरेच जण म्हणतील मॅडम सी. तर सी मध्ये हे तुमचं काय आहे? फर्निचर आहे. फर्निचर मध्ये खुर्ची आहे, फर्निचर मध्ये टेबल आहे. 50% बरोबर आहे. पण याचा अर्थ असा होतो की फर्निचरच्या बाहेर टेबल आणि खुर्ची जाऊ शकत नाही. तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहात ती खुर्ची फर्निचरची का फायबरची आहे? फायबर आहे. त्याला फर्निचर म्हणता येईल का? आलं लक्षात? म्हणून इथे पर्यायानुसार तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. पहा पुढचा प्रश्न काय येईल या ठिकाणी? टेबल, खुर्ची आणि लाकूड. टेबल, खुर्ची आणि लाकूड या तीन गोष्टी कोणत्या वेन आकृतीच्या साहाय्याने दर्शवता येतील? सांगा कोणता पर्याय येईल? टेबल, खुर्ची आणि लाकूड कोणत्या वेन आकृतीच्या साहाय्याने दर्शवता येईल? ए, बी, सी आणि डी. काय वाटतंय तुम्हाला? यश काय वाटतंय? हे वाटतंय. बाकीच्यांना काय वाटतंय? हेच वाटतंय. सांगा मधलं वर्तुळ कशाचं घेऊ मग? लाकडाचं. पहा मधले जे वर्तुळ आहे हे लाकडाचं येईल. लाकडामध्ये थोड्याफार खुर्च्या येतील. पहा लाकडापासून बनवलेल्या काही येतील आणि काही इतर गोष्टीपासून बनवलेल्या येतील. आणि त्याच्यानंतर काय आहे? टेबल. टेबल सुद्धा काही लाकडापासून बनवलेले येतील तर काही इतर गोष्टींपासून बनवलेले येतील. आणि टेबल खुर्चीत किंवा खुर्ची टेबलात जाऊ शकत नाही. जाऊ शकते का? दोन्हींचा काही संबंध येऊ शकतो का? नाही. त्यामुळे इथं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. करा टिक पहिल्या पर्यायाला. बघा
पुढची वेन आकृती आहे या ठिकाणी त्रिकोण, पंचकोन आणि षटकोन. त्रिकोण, पंचकोन आणि षटकोन कोणत्या वेन आकृतीच्या सहाय्याने दर्शवता येतील? बघा, त्रिकोण, पंचकोन आणि षटकोन. त्रिकोणाची व्याख्या काय? त्याला 3 कोपरे पाहिजेत, 3 कोन पाहिजेत. पंचकोनाला 5 कोन पाहिजेत आणि षटकोनाला 6 कोन पाहिजेत. म्हणजे कोणतीच आकृती कोणत्याच आकृतीमध्ये जाऊ शकत नाही. तर तिन्ही आकृत्या या भिन्न भिन्न आहेत, एकीचा दुसरीशी कसल्याही प्रकारचा काहीच संबंध नाही. त्रिकोण वेगळा आहे, पंचकोन वेगळा आहे आणि षटकोन आपला वेगळाच आहे. म्हणून इथं उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. करा 1 ला टिक. मग बघा, कालचाच प्रश्न आहे, परत काल झालेलाच आहे का? मासे, वेल मासे आणि मगर. इथं वेल मासे असं म्हटलेलं आहे पहा. बघा, आता काल आपण असाच प्रश्न घेतला होता, त्याच्यामध्ये मासे फक्त वेल असं म्हटलं होतं. काय म्हणलं होतं? वेल. आणि मगर जशास तसं होतं, पण वेलच्या पुढे मासे हा शब्द नव्हता. आणि जिथपर्यंत आपण अभ्यास केलाय तिथपर्यंत वेल हा मासा नाहीये पहा, प्राणी आहे. पण आता वेन आकृतीमध्ये आपल्याला समजावं लागतं. वाघाला माकड समजा, माकडाला माणूस समजा, कशाला काही समजावं लागतं. असेल नसेल समजा म्हणलं की ते समजायचं. आता इथं वेलला सुद्धा काय दिलंय आपल्याला? मासा असं दिलेलं आहे पहा. त्यामुळे सगळ्यात मोठा जो गट आहे हा कोणता येईल या ठिकाणी? माशांचा येईल. बरोबर आहे. मग माशांमध्येच कोणता मासा येईल? आता वेल हा मासा दिलेला आहे, म्हणून याचं उत्तर वेल मासा असं आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पर्यायानुसार उत्तर लिहायचंय पहा. आणि मगर जी आहे ही यांच्या गटामध्ये बसत नाही. मगर हा आपला सेपरेट गट आहे. त्यामुळे इथं या वेन आकृतीचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. बघा, पृथ्वी, पर्वत आणि जंगल दिलेल्या तिन्ही गोष्टी कोणत्या वेन आकृतीच्या सहाय्याने अचूक दर्शवता येतील पहा. वैजनाथ, ए मध्ये काय? कशाला काय म्हणायचं? ए मध्ये ही आपली पृथ्वी. ते पृथ्वीच्या बाहेर गेला पर्वत. पृथ्वीचा आणि पर्वताचा काही संबंध आहे का? आणि जंगलाचा तर अजिबातच नाही. जमतंय का हे? असं नाही. पृथ्वीच्या बाहेर पर्वत आणि जंगल जाऊ शकतात का? चंद्रावर जर गेला तर तिथं आताशी थोडं थोडं पाण्याचं प्रमाण आहे असं सिद्ध होईल पहा. मंगळावर वगैरे इतर ग्रहावर आणखीन सजीव सृष्टी काही तिथं दिसलेली नाही. फक्त पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे जिथं सजीव सृष्टी आहे, जंगल आहेत, झाडं आहेत आणि प्राणी आहेत पहा. सांगा. त्याच्यानंतर काही जणांचं सी आले, तर सी आलेल्यांनी हा पृथ्वी हा घटक बरोबर लिहिलेला आहे, पण मध्ये पर्वतांना वेगळं केलंय आणि जंगलांना वेगळं केलंय. असं होऊ शकतं का? पर्वतांवर सुद्धा जंगल असू शकतात आणि जंगलांमध्ये सुद्धा पर्वत असू शकतात. त्यामुळे इथे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. सगळ्यात मोठा गट असेल पृथ्वी. पृथ्वीमध्येच जंगल आणि पर्वत. काही पर्वत जंगलामध्ये असतील, काही जंगल पर्वतामध्ये असतील, तर काही नसतील सुद्धा. बरोबर आहे. त्यामुळे इथं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. काय झालं बघा,
समुद्र, बेट आणि पर्वत. समुद्र, बेट आणि पर्वत कोणत्या वेन आकृतीच्या साहाय्याने दर्शवता येईल? अगोदर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला समुद्र, बेट आणि पर्वत याच्या संकल्पना क्लिअर पाहिजेत का? आता समुद्र तर सगळ्यांना माहिती, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खोलवर पाणी म्हणजे समुद्र. आता बेट कशाला म्हणायचं मग? शिकलायत का भूगोलात? बेट हा जो घटक आहे हा समुद्राच्या बाहेर जाऊच शकत नाही. समुद्रामध्ये जे उभारलेले उंच उंच डोंगर असतात, ज्यांचा काही भाग पाण्याखाली आणि काही भाग पाण्याच्या वर असतो, त्यांना काय म्हणायचं? बेट. आपल्या इकडं मालदीव, पुन्हा आणखीन सांगता येतील का उदाहरण? लक्षद्वीप तर समुद्रामध्ये आहेत, यांना काय म्हणायचं आपण? बेट असं म्हणतो. तर पर्वत, पर्वत म्हणजे आपलं कुठलाही उंच डोंगर घ्या तर पर्वतावर झाडं असतात, पक्षी असतात आणि प्राणी सुद्धा असतात आणि माणसं सुद्धा राहू शकतात. आलं का लक्षात तिन्ही गोष्टी? तर काही जणांनी काय केले? समुद्र, समुद्रात बेट, बेटात पर्वत. तर असं चालेल का? पर्वत हा समुद्रामध्ये जाऊ शकतो का? कधीच जाऊ शकणार नाही. आणि बेट हा जो घटक आहे, बेट हा घटक समुद्राच्या बाहेर जाऊ शकत नाही. पहा, सगळ्यात मोठा जर हा समुद्र घेतला तर समुद्रामध्येच बेट येतं, समुद्राच्या बाहेर बेटाला जाता येत नाही. आणि पर्वताला समुद्राच्या मध्ये जाता येत नाही. तुम्ही म्हणताल मग मॅडम बेट असतच आहे ना, पण बेट हा प्रकार वेगळा आणि पर्वत हा प्रकार वेगळा. आलं लक्षात? पर्वतावर प्राणी असतात, सिंह असेल, वाघ असेल, जे काय असतील ते असतील, पण बेटावरती राहू शकतात का? नाही. त्याच्यामुळे इथं आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. करा 1 ला टिक. आणि पहा पुढचा प्रश्न आता करू का क्लीन? बघा आता वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे थोडा. इथं वेन आकृती दिली तुम्हाला आणि खाली 4 पर्याय दिलेत आणि तुम्हाला सांगितलंय या 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायाला ही वेन आकृती परफेक्ट मॅच होते. बघा पहिला पर्याय आहे प्राणी, कीटक आणि झुरळे. दुसरा पर्याय आहे देश, राज्य आणि जिल्हा. तिसरा पर्याय आहे प्राणी, पुरुष आणि स्त्रिया. आणि चौथा आहे राज्य, जिल्हा आणि केंद्रशासित प्रदेश. आता इथं जर घेतलं तर प्राणी, कीटक आणि झुरळे या वेन आकृतीमध्ये बसू शकत नाही. बसतात का? नाही. प्राणी हा घटक जरी वेगळा घेतला तर कीटक आणि कीटकामध्ये झुरळे आणि त्याच्यानंतर देश, राज्य आणि जिल्हा ही जर वेन आकृती घेतली तर याच्यामध्ये परत एक लहान वर्तुळ असायला पाहिजे. त्याच्यामुळे हा सुद्धा घटक बसत नाही. बघा प्राणी, पुरुष आणि स्त्रिया, प्राण्यांमध्ये पुरुष आणि स्त्रिया यायला पाहिजेत. मनुष्य प्राण्यांमध्ये, प्राण्यांच्या बाहेर जाता कामा नये. त्यानंतर चौथा आहे राज्य, जिल्हा आणि केंद्रशासित प्रदेश. तर बघा सगळ्यात मोठं राज्य का सगळ्यात मोठा जिल्हा? राज्य बरोबर आहे. त्यामुळं हा मोठा वर्तुळ येईल राज्याचा आणि जिल्हा काही राज्याच्या बाहेर जाणार नाही, त्यामुळे हा येईल जिल्हा. आणि त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश हा भाग पूर्णतः वेगळाच येईल, तो काही या दोन्हींच्या मध्ये जाणार नाही. कारण केंद्रशासित प्रदेश हे केंद्रावर असतात. पहा केंद्रानुसार त्याचे 7 भाग केलेले असतात. आता तुम्ही बघा आज जाऊन कोणते कोणते आहेत ते केंद्रशासित प्रदेश. आले लक्षात?
बघा पुढे काय दिले आपल्याला, 4 आकृत्या दिल्यात आणि विचारले उंच मनुष्य, काळ्या केसांचे लोक आणि भारतीय। तर याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट वेन आकृती शोधायची आहे। पहा, उंच मनुष्य, काळ्या केसांचे लोक आणि भारतीय। तर बघा उंच मनुष्य हा जर घटक घेतला तर उंच मनुष्य हे भारतात असतात का आणखीन इतर कोणत्या देशामध्ये असतात पहा, तर कुठेही असू शकतात। भारतामध्ये काही ठेंगणे आहेत, काही मध्यम आहेत, तर काही उंच आहेत। दुसरे जर शेजारचे पाजारचे इतर कुठले अमेरिका जपान घेतले तर तिथेही काही उंच आहेत, काही ठेंगणे आहेत, काही मध्यम आहेत। आता काळ्या केसांचं घेतलं तर काही जणांचे काळे असतात, काही जणांचे पांढरे असतात, काही जणांचे पिवळे असतात। म्हणजे तिन्ही जे घटक आहेत हे संदिग्ध आहेत, कुठल्याच एका घटकामध्ये बसत नाहीत। त्यामुळे याचं उत्तर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, पर्याय क्रमांक 4। बघा काही उंच जे आहेत ते त्यांचे केस काळे आहेत, तर त्यातले काही भारतीय आहेत, जे भारतीय आहेत त्यातले काही उंच आहेत तर त्यांचे केस काळे आहेत। म्हणजे तिन्ही घटक काही प्रमाणात एकमेकांशी संबंधित आहेत आणि काही प्रमाणात स्वतंत्र सुद्धा आहेत। काही उंच माणसं भारतात आहेत तर काही इतर देशात आहेत। काही भारतातल्या लोकांचे केस काळे आहेत तर काही दुसरीकडल्या पण लोकांचे केस काळे आहेत, असा या आकृतीचा अर्थ होतो पहा। आले लक्षात? पर्याय क्रमांक 4 ला टिक करा। मग बघा पुढे काय दिलंय आपल्याला, खेळाडू, फक्त खेळाडू, त्यानंतर 18 वर्षावरील खेळाडू आणि 19 वर्षाखालील खेळाडू आणि विविध कारणामुळे सध्या खेळत नसलेले खेळाडू। पहा सांगा काय येईल याचं उत्तर, पर्याय क्रमांक 2 मध्ये सगळ्यात मोठा जो घटक आहे हा सगळ्यात मोठा घटक कोणता येईल, खेळाडू। बरोबर आहे। आता बाकीचे जे घटक आहेत हे याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत। मग 18 वर्षाच्या वरचे असतील, 18 वर्षाच्या खालचे असतील किंवा काही कारणामुळे न खेळणारे असतील। आता याच्यामध्ये इथं सुद्धा हे वर्तुळ दाखवताना आपल्याला 18 वर्षाच्या वरचे हा सेपरेट घटक दिलाय आणि 18 वर्षाच्या खालचे हा सेपरेट घटक दिलेला आहे। पुन्हा 18 वर्षाच्या खालचे आणि 18 वर्षाच्या वरचे एकमेकात मिसळू शकतात का, नाही, दोन्हीचा सेपरेट ग्रुप केलाय। या दोन्हीचा एकमेकांशी काही संबंध आहे का, इकडले 18 वर्षाच्या वरचे आहेत, इकडले 18 वर्षाच्या खालचे आहेत। बरोबर आहे, 2 ग्रुप झाले, दोन्ही एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत। आणि मध्ये काही कारणामुळे सध्या सेवेत नसलेले खेळाडू, मग त्यातले काही 18 वर्षाच्या खालचे असतील, काही 18 वर्षाच्या वरचे असतील, तर काही 50-60 वर्षाचे किंवा त्याच्या खालचे वेगळे पण असू शकतात। त्यामुळे इथं उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक 2। बरोबर आहे। हे आला बघा सगळ्यांच्या आवडीचा प्रश्न आता। मासे खाणारे, मटण खाणारे, शाकाहारी आणि मासे व मटण दोन्ही सुद्धा खाणारे। बघा कोणत्या आकृतीमध्ये बसते ते प्राणी, सांगा कोणत्या पर्यायामध्ये बसते। बघा मासे खाणारे, मांस आणि मटण दोन्ही खाणारे, शाकाहारी आणि ज्यांना मासे
आणि मटण दोन्ही जमतंय पहा. मांस हा घटक वेगळा आणि मासे हा घटक वेगळा. आता फार विस्तृत सांगावं लागेल, तर ज्यांना माहिती आहे त्यांना ते माहिती आहे काय फरक आहे कशाचा. तर इथं प्रथमेश कोणतं उत्तर येईल मग? आलं नाही? माळकरी नसलेले कोण आहेत सांगा. जे माळकरी नाहीत ते यायला पाहिजे ना मग. हा यश. तर बघा इथं उत्तर येतंय आपलं पर्याय क्रमांक 4. कसं येतंय पहा. आता शाकाहारी लोकांचा या लोकांशी काही संबंध आहे का? शाकाहारी लोकांचा यांच्याशी काहीच संबंध नाही, म्हणून हे शाकाहारी आपले साईडला आपल्यासारखे. त्याच्यानंतर आपल्याला दिले सगळ्यात मोठा घटक मांस आणि मटण खाणारे. बघा सगळ्यात मोठं जे वर्तुळ आहे हे काय घ्यायचं आपल्याला? मांस आणि मटण खाणारे घ्यायचंय पहा, सगळ्यात मोठं वर्तुळ. आणि त्याच्यानंतर मासे खाणारे आणि मटण खाणारे. हे पहा मासे आणि हे कोण येईल? मटण. आता काही मटण खाणारे थोड्या प्रमाणात मासे खातात, काही मासे खाणारे थोड्या प्रमाणात मटणही खातात. तर काही जणांना आता कळतंय तुम्हाला सगळं आलं लक्षात बाकीच. ज्यांना जे आवडेल ते खाऊन टाका. आता ते मी स्पष्टीकरण द्यायले. बघा एका वर्गात 50 मुले असून त्यातील 20 मुले कबड्डी खेळतात, 15 मुले फुटबॉल खेळतात. फुटबॉल खेळणाऱ्यांपैकीच 4 मुले क्रिकेट खेळतात व यातील 2 मुले बुद्धिबळ खेळतात. परत बुद्धिबळ खेळणारे कबड्डी आणि फुटबॉल खेळत नाहीत. एकूण 15 मुले बुद्धिबळ खेळतात. तर यासाठीची परिपूर्ण वेन आकृती कोणती हे तुम्हाला दर्शवायचं आहे. पहा एका वर्गामध्ये किती मुलं आहेत? एकूण 50 मुलं आहेत. त्यापैकी 20 मुलं हे काय खेळतात? पहा कबड्डी खेळतात. आता पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलाच एक घटक हा इथे सेपरेट नाही. कुठलाच एक घटक सेपरेट नाही. आणि असा जर कन्फ्यूज प्रश्न असेल तर आपल्याला पर्यायाकडून जावं लागते. कुठलाही घटक सेपरेट दिलेला नसल्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे उत्तर आपलं असू शकत नाही. बरोबर आहे? काय म्हणतो? आता डी मध्ये 2 घटक सेपरेट दिलेत पहा. आता 2 घटक सेपरेट पडतेत का ते बघायचं. जर पडत असले तर पर्यायात आहे. आता मला वाटत नाही कुठले 2 घटक सेपरेट दिले, त्यामुळे इथंच तुमचं उत्तर निघते. तरी सुद्धा पहा आपल्याला सुरुवातीला दिले 20 मुलं काय खेळतात? कबड्डी खेळतात पहा. त्याच्यानंतर 15 मुलं काय करतात? फुटबॉल खेळतात. 15 मुलं फुटबॉल खेळतात. त्या फुटबॉल खेळणाऱ्यांपैकीच 4 मुलं काय खेळतात? क्रिकेट खेळतात. आणि या 4 क्रिकेट खेळणाऱ्यांपैकीच 2 मुलं काय खेळतात? परत बुद्धिबळ खेळतात. म्हणजे आपल्याला थोडक्यात हे सांगितलेलं आहे की हे जे तिघ आहेत हे एकमेकांना जॉईंट आहेत. हे तुटलेले आहेत का? कुठं नाही. यातले यात खेळत आहेत, यातले यात सुद्धा खेळत आहेत. आणि शेवटी आपल्याला सांगितले बुद्धिबळ खेळणारे कबड्डी व फुटबॉल खेळत नाहीत. आता शेवटी जर आपण बुद्धिबळ घेतलं तर बुद्धिबळ खेळणारे कबड्डी आणि फुटबॉल खेळणारे का? मग यांचा इकडे संबंध येणार नाही. एकूण 15 मुले बुद्धिबळ खेळ खेळतात. तर यासाठीची परिपूर्ण वेनाकृती दाखवा. बघा कुठलेच 2 घटक आपल्याला सेपरेट दाखवलेले नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. यातले मुलं
त्या खेळात खेळायले, त्यातले मुलं दुसऱ्या खेळात खेळायले, त्यामुळे इथं पर्याय क्रमांक काय येईल? 3 ही वेन आकृती उत्तर असेल. बरोबर आहे. आता डायरेक्ट सांगितलं नाही, पण आपल्याला ते ओळखायचंय की इथं काय केलेली? साखळी लावलेली. एका खेळातले काही मुलं दुसऱ्या खेळात खेळायले, दुसऱ्यातले काही मुलं तिसऱ्या खेळात खेळायले. फक्त बुद्धिबळ खेळणाऱ्यातले कबड्डी आणि फुटबॉल खेळत नाहीत. तर ठीक आहे, मग बुद्धिबळवाल्यांचा कबड्डी आणि फुटबॉलवाल्यांशी काही संबंध सुद्धा येत नाही. आलं लक्षात? करा पर्याय क्रमांक 3 ला टिक करा. केलं का? घ्यायचा पुढचा प्रश्न. बघा काय दिले आता या प्रश्नामध्ये आपल्याला. वाचा प्रश्न, व्यवस्थित वाचून घ्या. सांगा कोणतं येईल उत्तर आपलं. बघा 32 विद्यार्थ्यांच्या वर्गात 15 मुलं काय खेळतात? फुटबॉल खेळतात. पहा आता पर्यायाला थोडस दुर्लक्ष करा. 15 मुलं काय खेळायलेत? फुटबॉल खेळायलेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर 12 मुलं काय खेळायलेत? क्रिकेट खेळायलेत. आणि त्यापैकीच 3 मुलं काय करायलेत? फुटबॉल खेळायलेत. परत म्हणजे याला जोडावं लागेल. बरोबर आहे. हे 3 दोन्ही मधले कॉमन, 12 पैकी 15 पैकी 3 काय झाले? कॉमन झाले. पहा आले का लक्षात? या 12 पैकी 3 मुलं दोन्ही खेळ खेळायलेत आणि 15 पैकी 3 मुलं दोन्ही खेळ खेळत आहेत. म्हणजे दोन्ही इथं एकत्र जोडलेले आहेत. नुसते जर फुटबॉल म्हटलं तर नुसते फुटबॉल 15तून 3 गेले, किती खेळायलेत? 12च खेळायलेत. आणि नुसता क्रिकेट किती जण खेळायलेत? 9 जण खेळायलेत. पहा कारण 3 जण त्यातले कॉमन खेळाडू आहेत. इकडेही खेळणारे आणि तिकडेही खेळणारे. त्याच्यानंतर 8 मुले हॉकी खेळतात आणि परत त्यातले 3 मुलं काय खेळतात? क्रिकेटही खेळतात. बरोबर आहे. आता 8 पैकी परत 3 काय खेळतात? क्रिकेट सुद्धा खेळतात. म्हणजे निव्वळ हॉकी खेळणारे किती आहेत इथं? 6 आहेत. 6 कसं रे? 5 आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे तिन्ही खेळ एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि परत सांगितलंय आपल्याला त्यापैकी 3 मुले हे कॅरम खेळतात. मात्र ते इतर कुठलाही मैदानी खेळ खेळत नाहीत. म्हणजे कॅरम खेळणाऱ्यांचा आपला हा सेपरेट ग्रुप आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथं काय येईल उत्तर आपलं? पर्याय क्रमांक 4. किती? 2. बरोबर आहे. करा 2 ला टिक. केलं? किती जणांचं आलं होतं? 2. अच्छा, म्हणजे एवढ्यांनाच वेन आकृती आणखीन समजायली परिपूर्ण, बाकीच्यांना आणखीन लक्षात येत नाही. घ्या पुढचा प्रश्न. पहा काय दिलाय. काही फुटबॉलपटू हे टेनिसपटू आहेत. काही टेनिसपटू हे गोल्फ खेळाडू आहेत. मात्र कोणताही फुटबॉलपटू हा गोल्फपटू नाही. तर याची व्यवस्थित वेन आकृती लगेच आली. पहा आलं लक्षात? काहीच अडचण नाही. सरळ सरळ सांगितले की बाबा एकही गोल्फपटू कोण नाही? फुटबॉलपटू नाही. म्हणजे गोल्फपटूचा आणि फुटबॉलपटूचा काही संबंध आहे का? इथे नाही. परंतु फुटबॉलपटू आणि टेनिसपटू यांचा मात्र संबंध आहे. बघा काय दिलंय आकृतीमध्ये आपल्याला. काही फुटबॉलपटू हे टेनिसपटू आहेत. म्हणजे काही फुटबॉल खेळणारे हे टेनिस सुद्धा खेळतात. पहा फुटबॉल खेळणारे काय खेळतात? टेनिस खेळतात.
आणि त्याच्यानंतर टेनिस खेळणारेच काय खेळतात, गोल्फ सुद्धा खेळतात पहा. पण गोल्फ खेळणारे फुटबॉल खेळत नाहीत, यांचा एकमेकांशी काही संबंध. आलं लक्षात? त्यामुळे इथं उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक 3 सी बरोबर आहे. बघा पुढे काय दिले रे, आकृती कस काय दिली नाही. अच्छा काढायची का, बघा काढायची पुढची आकृती. लिहा पुढचा प्रश्न लिहा पहा, काय दिलाय वाचा आणि त्याच्यावरून वेन आकृती काढून दाखवा. आणि आता जी पाहिली 2 सेकंदासाठी ते त्याचं उत्तर नाही, ते चुकून आली होती. काय दिलंय पहा, 28 विद्यार्थ्यांच्या वर्गात 9 मुले फुटबॉल खेळतात, यातील 4 मुले क्रिकेटही खेळतात. एकूण क्रिकेट खेळणारे 10 असून त्यातील 2 बुद्धिबळ सुद्धा खेळतात. एकूण बुद्धिबळ खेळणारे किती जण आहेत, बघा किती जण आहेत. एकूण बुद्धिबळ खेळणारे 6 जण असून त्यातील एकही जण फुटबॉल खेळत नाही, मात्र 2 जण कॅरम खेळतात व कॅरम खेळणाऱ्यांना फुटबॉल आणि क्रिकेट येत नाही. तर कॅरम खेळणारे किती जण आहेत. बघा इकडे लक्ष द्या. बघा कोणाचंही उत्तर बरोबर आलेलं नाही. 5 का नाही. बघा इकडे लक्ष द्या. सांगा सुरुवातीला एकूण किती विद्यार्थी आहेत, 6 ऑप्शन मध्ये आहे का, 2 9 एवढे ऑप्शन असतात का प्रथमेश. इंटरव्ह्यू मध्ये जरी बसवलं तरी शक्य नाही एवढे ऑप्शन. बघा 28 विद्यार्थ्यांच्या वर्गात 9 मुले काय खेळतात, फुटबॉल. हा फुटबॉल जरा मोठा घेऊया आपण, ठीक आहे. यातील 4 मुले काय खेळतात, क्रिकेट सुद्धा खेळतात. अगोदर जोडलेली मुलं काढून घ्यायचे म्हणजे पुन्हा अडचण येत नाही. पहा याच्यातले 4 मुलं काय खेळतात, क्रिकेट सुद्धा खेळतात. म्हणजे एवढं लक्षात आलं की फुटबॉल आणि क्रिकेट एकमेकांशी जोडलेले आहेत, बरोबर आहे. आता बघा एकूण क्रिकेट खेळणारे 10 असून त्यातले बुद्धिबळ किती खेळतात, 2. म्हणजे हे बुद्धिबळ सुद्धा याला जोडलेलं आहे. पहा त्याच्यानंतर एकूण बुद्धिबळ खेळणारे 6 जण असून त्यातील एकही जण काय खेळत नाही, पहा फुटबॉल खेळत नाही. फुटबॉल जरी खेळत नसले तरी 2 जण काय खेळतात, याच्यातले परत कॅरम खेळतात. पहा म्हणजे याच्यावरून लक्षात घ्या की 4ही जे खेळ आहेत हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. आता कोण किती जण खेळतात हे पहा. सुरुवातीला फुटबॉल मध्ये किती जण आहेत, 9 जण आहेत. 9 जणांपैकी 4 जण कशामध्ये चाललेत, क्रिकेट मध्ये चाललेत. म्हणजे नुसते फुटबॉल खेळणारे किती उरायले, तिथं 5 उरायलेत. आणि 4 जण फुटबॉलही खेळायलेत आणि क्रिकेट सुद्धा खेळायलेत. दोन्ही खेळ हे खेळायलेत. पहा त्याच्यानंतर एकूण 10 जण क्रिकेट खेळणारे असून त्यातले 2 परत काय खेळायले, बुद्धिबळ. 4 आणि 2 6. नुसते क्रिकेट किती जण खेळायलेत, 4च जण खेळायलेत. आले लक्षात. त्याच्यानंतर पहा
2 जण बुद्धिबळ खेळतात. एकूण बुद्धिबळ खेळणारे 6 जण असून त्यातील एकही जण फुटबॉल खेळत नाहीत. मात्र परत 2 जण काय खेळतात? कॅरम. म्हणजे नुसता बुद्धिबळ खेळणारे 6 पैकी किती राहिले? आता 2च राहिले. पहा आता नुसते कॅरम आले का? सगळे आले ना. आता फक्त आपल्याला कॅरम खेळणारे काढायचे आहेत. एकूण किती आहेत? 28. 28 वजा 5 आणि 4 9 आणि 4 13 आणि 2 15 आणि 2 17 आणि 2 28 वजा 19 बरोबर. कॅरम खेळणारे किती जण राहिले? इथं 9 जण राहिले. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 9 हे आपलं उत्तर येणार. अशा प्रकारे जर उत्तर काढलं तर तुमचं उत्तर चुकणार. फक्त कशातले एकूण किती जण दिलेत त्या खेळातले ते घ्यायचे आणि डिवाइड करायचं त्यांना. येईल आता दुसरा असा प्रश्न सोडवता. लिहायचंय? घ्या लिहून अगोदर. 36 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 12 मुले खो खो खेळतात, 15 मुले कबड्डी खेळतात. कबड्डी खेळणाऱ्यांपैकी 5 मुले क्रिकेटही खेळतात व 3 मुले खो खो खेळतात. मात्र क्रिकेट व खो खो खेळणारे सामायिक नाहीत. क्रिकेट खेळणारे एकूण 10 जण असून त्यातील 4 जण बुद्धिबळही खेळतात जे इतर खेळ खेळत नाहीत. तर बुद्धिबळ खेळणारे एकूण खेळाडू किती? अच्छा, पर्याय बघून सांगायचे का तुम्हाला? बघा.